कोरेगाव भीमा हा नुसता शौर्य दिन नाही तर तो विजय दिन आहे. आमच्या पूर्वजांनी फक्त शौर्य दाखवले नाही तर विजय प्राप्त केला, असे रोखठोक प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केले. बहुजन क्रांती मोर्चा व छत्रपती क्रांती सेना यांच्या वतीने शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी कोरेगाव भीमा विजय दिनाबद्दल पुणे येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना वामन मेश्राम यांनी कोरेगाव भीमा लढाई दिवस हा विजय दिन असल्याची माहिती दिली. 1 जानेवारी 1818 साली ही लढाई झाली होती. 500 विरुद्ध 28,000 सैन्य अशी ही लढाई होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केल्याचा इतिहास आहे. भीमा कोरेगांव के कार्यक्रम के इतिहास के बारे में महाराष्ट्र भर और देश भर में जागरण करने का काम हम लोगों ने किया. इसकी बदौलत इस कार्यक्रम में हजारों की संख्या में आने वाले जो लोग थे, अभी लगभग इस साल 25 लाख के लगभग लोग आने वाले हैं. पहले इसमें केवल महाराष्ट्र के लोग आया करते थे, मगर हमने जो सारे देश भर में जागरण किया, इसकी वजह से देश भर से लोग यहाँ आने वाले हैं. तो ये एक महत्वपूर्ण डेवलपमेंट मैं खासतौर पर ये बताना चाहता हूँ कि जो लगभग 25 लाख लोग यहाँ आने वाले हैं, उसमें सारे देश भर से लोग आएंगे और स्वाभाविक रूप से महाराष्ट्र के ज़्यादा से ज़्यादा लोग रहेंगे. तो इसमें 25 लाख में 10 लाख लोग हमारे संगठित प्रयास की वजह से आएंगे, क्योंकि जो आमतौर पे जो क्राउड आता है 25 लाख लोगों का, तो उसमें 10 लाख लोग संगठित प्रयास से आ जाना चाहिए. इस तरह की तैयारी खास तौर पर इस साल हमने की. तो एक तो ये बात है. दूसरी बात मैं ये कहना चाहता हूँ कि कुछ लोग इसे केवल शौर्य दिन कहते हैं, उनको ठीक से समझदारी नहीं है. इस वजह से केवल शौर्य दिन कहते हैं. ये शौर्य दिन नहीं है, ये विजय दिन है. ये केवल शौर्य दिखाने का मुद्दा नहीं है. तो ये विजय दिन है. इस दिन हम लोगों के द्वारा विजय हासिल हुआ, तो इसलिए इसके माध्यम से पेशवाओं का पराजय हुआ. यह बात बाबा साहब आम्बेडकर ने भी अपने स्पीचेस में और अपने रिकॉर्ड में कही हुई है. और बाबा साहब आम्बेडकर ने ये बात भी कबूल की कि इसकी वजह से इस पेशवाओं के राज को समाप्त करने की वजह से एक गलत काम हुआ है, अंग्रेजों का राज आ गया. ये बाबा साहब ने कहा, तो हमें कहने के लिए कोई दिक्कत है नहीं. ये अंग्रेजों का राज आ गया. तो अंग्रेजों का राज आने से फिर लॉन्ग टर्म में बड़ा बेनिफिट हुआ कि देश में संविधान का राज आ गया और लोकतंत्र आ गया. अंग्रेजों के जाने के बाद में संविधान का राज आ गया. नहीं तो जो पेशवाओं का राज था वो तो मनुस्मृति का राज था. पेशवाओं का राज तो था, वो मनुस्मृति का राज था. तो इसको खत्म करने का मामला ये लॉन्ग टर्म में संविधान का राज स्थापित करने का कारण हुआ और देश में लोकतंत्र को भी स्थापित करने का कारण बना. तो ये
इस तरह का कार्यक्रम लेने के पीछे हमारी मकसद है कि इस तरह की अंडरस्टैंडिंग जो यहाँ लोग आते हैं उन लोगों के बीच में इस तरह की समझदारी पैदा करना हमारा मकसद है। इस तरह से इस कार्यक्रम को लेने का मकसद है। इतना ही इस मौके पर मैं कहना चाहता हूँ। बाकी आप लोगों के अगर कोई सवाल है तो आप सवाल पूछ सकते हैं, उसकी जवाब मैं आपके सामने दूंगा। सभा घेण्याला परवानगी आहे का? हाँ, सभा घेण्याला परवानगी आहे का? परवानगी आहे. परवानगी आम्हालाच मिळते, बाकी कोणाला मिळत नाही. कोणी परवानगी घेतही नाही. परवानगी आम्हीच घेतो आणि आम्हालाच मिळते. म्हणजे आमच्याजवळ रेकॉर्ड आहे त्याचा. एक तो परवानगी आम्हीच घेतो, परवानगी कोणीच घेत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती असावं किंवा सर्वांना माहित असावं, परवानगी कोणीच घेत नाही. आम्हीच घेतो ना आम्हालाच मिळते. त्याचं कारण आहे ते परंपरा आहे. एकदा ते ह्या कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांनी केली. नंतर दुसरा मोठा कार्यक्रम जो आहे तो कांचीरामजींनी सुरू केला आणि तो सुरू केल्यानंतर मी जेव्हा माझ्या हातामध्ये मानसिकची जबाबदारी आली, जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मग लाखो लोक येणं सुरू झाले. कारण मी देशभरामध्ये म्हणजे हा भीमा कोरेगाव लोकल कार्यक्रम होत होता, तो संपूर्ण देशभर वर्षभर कार्यक्रम घेतलाय. त्यामधून मग ते जागरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणं सुरू झाले. नाही तर त्याचा जुना इतिहास लाखो लोक येण्याचा नाही. रेकॉर्ड आहेत आमच्याकडे सर्व. आणखी काय विचारायचं? सभा किती वाजता आहे? हा, किती वाजता होणार? हे तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना. मला वाटते ही 11 बजे से 11 बजे से ये कार्यक्रम शुरू होगा, शाम तक चलता रहता है. सभेमध्ये काय असे ठराविक मुद्दे असतील किंवा काय? हे ठराविक मुद्दे तुम्हाला सांगितले. मी ह्या मूळ मुद्द्यांचा प्रचार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे की हे शौर्य दिन नाही, हा विजय दिन आहे. पेशव्यांचा पराजय होणे याच्याशी निगडीत जर हा मुद्दा गृहीत धरला तर तो फक्त शौर्याचा दिवस नाही आहे, तर तो या लोकांच्या विजयाचा दिवस आहे. तेव्हा विजयाची थिअरी लोकांसमोर गेली पाहिजे. फक्त शौर्य दाखवण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला नाही. आमचे पूर्वज याच्यासाठी लढले नाहीत. विवेक बनसोडे नावाच्या लेखकाने एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. कोणी? विवेक बनसोडे. विवेक बनसोडे. हा, ते नवीन वाद आता ह्या पुस्तकामध्ये पेटण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काही वादग्रस्त वाक्य लिहिण्यात आलेली आहेत. तुमच्या वाचण्यात नाही, वाचण्यात नाही आलं, पण तुम्ही सांगा. त्यामध्ये असं म्हणलं गेलेलं आहे की पेशव्यांचे जे राजे होते त्यांच्या महाराजांबरोबर त्यांचे महाराजांच्या शिवायचे संबंध होते. त्यामुळे हे सगळं जो मडकं लावणं आहे किंवा तो जो पहिल्या प्रथा आहे ती चालू झाली होती, असं तुमच्या माहितीमध्ये किंवा कुठे वाचण्यात आलंय? नाही, मूळ मुद्दा कसा आहे की बनसोडेंना थोडस बाबासाहेबांचं अनटचेबल पुस्तक जर त्यांनी वाचलं असतं तर त्यांनी थोडस जरा असं लिहिलं नसतं. त्यांनी अनटचेबल पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं हे तरी त्यांना माहित आहे की नाही मला कल्पना नाही. त्यांनी जर अनटचेबल पुस्तक वाचलं असतं बाबासाहेबांनी लिहिलेलं तर त्यांच्या असं लक्षात आलं असतं की या देशामध्ये अस्पृश्यताची प्रथा जी आहे ही हजारो वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे मौर्य साम्राज्याचा जो आखरी राजा आहे बृहदत्त, सम्राट बृहदत्त, म्हणजे मौर्याच्या अशोकाच्या खानदानीमधला हा राजा होता, सम्राट बृहदत्त मौर्य. याची पुष्यमित्र शृंगाच्या माध्यमातून हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर ह्या सारा प्रथा परंपरा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आणि हा इतिहास समजा ज्यांनी पुस्तक लिहिलं, तुम्ही म्हणता त्यांना जर माहित असतं तर त्यांनी तसं लिहिलं नसतं. तर पेशव्यांच्या कालावधीमध्ये त्यांचं डायरेक्ट राज्य असल्यामुळे त्यांनी जी अस्पृश्यता आहे त्या अस्पृश्यतेचा विकास केला आहे. म्हणजे पेशव्यांना श्रेय कशाचं आहे माहिती आहे का? निष्ठेचं श्रेय आहे की त्यांनी अस्पृश्यतेमध्ये विकास केला, समाप्त नाही केलंय.
त्यांच्या नीचपणामध्ये पेशव्यांच्या नीचपणामध्ये त्यांनी विकास केला, त्यांनी मडके बांधले. म्हणजे फक्त जे अस्पृश्यता म्हणजे स्पर्श करण्याच्या संबंधित जे मुद्दे होते ते तेवढेच नाही. तर मग ते तुम्ही रस्त्याने चालणार, तुमची सावली पडणार, मग तुम्ही थुंकणार, तर ते सुद्धा जमिनीवर पडता कामा नये. म्हणजे ह्या असल्या अनेक गोष्टी पेशव्यांनी ऍडिशनल केल्या. अस्पृश्यतेमध्ये त्यांनी अनेक गोष्टी जोडल्या, म्हणजे विकास केला. अस्पृश्य महान लोक होते, नीचपणामध्ये महान. म्हणजे नीच सुद्धा काही लोक, नीच मध्ये सुद्धा काही लोक फार महान असतात ना. नीचपणामध्ये म्हणजे खालच्या स्तरावर काही लोक फार महान असतात, म्हणजे खालच्या जातात म्हणजे त्याच्यापेक्षा त्याला काही जायची काही मार्गच नसतो, तरी पण तो जात राहतो. त्याच्यामध्ये ते महान होते पेशवे. आणि त्याच्यातून तो राग होता, तो राग ह्या लोकांनी संपवला. हे शूर लोक होते, मार्शल लोक होते. इंग्रजांनी जेव्हा आलेत ना, मग त्यांनी कोण लोक या देशामध्ये मार्शल आहेत त्याच्यामध्ये ते महार सुद्धा मार्शल लोक आहेत म्हणून, आणि म्हणून त्यांनी रेजिमेंट काढले. तुमच्या माहितीसाठी महार रेजिमेंट वर्ल्ड वॉर मध्ये सुद्धा, म्हणजे इंग्रजांना वर्ल्ड वॉर जिंकण्याचं जे काही श्रेय आहे त्याच्यामध्ये या महार लोकांना सुद्धा श्रेय. हे केवळ एवढंच नाहीये, जगावर हिटलरचं राज्य येऊ नये किंवा अनेक वाईट गोष्टीचं राज्य येऊ नये, ह्या ज्या लढाया झाल्या त्या लढायामध्ये हे सैन्य त्याच्यात होते सहभागी. म्हणजे या लढाईमधून अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा निर्माण झाल्या. एक वाईट गोष्ट निर्माण झाली, ती कुठली? इंग्रजाचं राज्य आहे. बाबासाहेबांनी म्हटलं त्या इंग्रजाच्या राज्यामधूनच मग संविधान आलं, संविधानिक लोकशाही आली, इक्वेलिटी बिफोर लॉ, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र, जे बुद्ध आणि अशोकाच्या आंदोलनातून निर्माण झालं होतं, ते पुष्यमित्र शुंगाच्या माध्यमातून संपवण्यात आलं होतं. ते पुष्यमित्र शुंगाचं राज्य संपवण्यात आलं आणि त्यामधून पुन्हा नव्याने संविधान आणि समता, स्वतंत्रता, बंधुता, न्यायाच्या आधारित संविधान घोषित करण्यात आले. तेव्हा हे ह्या आंदोलनातून निर्माण झालेलं आहे. तेव्हा ह्या चांगल्या गोष्टी निर्माण झाल्यात. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.